हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सो ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने कंप्लीट सिरीज लॉन्च केलेली आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023साठी. या पर्टिक्युलर सिरीजमध्ये आपण पेपर 1चे काही टॉपिक डिस्कस करत होतो. फॉर मॅथमॅटिकल रिझनिंगमधला हा प्रॉफिट अँड लॉस हा आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत इन लेक्चर नंबर 8. बिफोर मूव्हिंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023साठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे वया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, यामध्ये तुम्हाला आम्ही फॉलोविंग फीचर्स प्रोव्हाइड करू. फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. लेक्चर्स जे आहेत तुमचे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये घेण्यात येतील. ठीक आहे, लाईव्ह लेक्चर्स घेण्यात येतील. मल्टिपल MCQची प्रॅक्टिस करून घेऊ आम्ही तुमच्याकडून. 50 मॉक टेस्ट प्रोव्हाइड करण्यात येतील तुम्हाला आणि फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करण्यात येतील इन द फॉर्म ऑफ PDF. जी कोर्स फीस आहे ती 2500पासून रिड्यूस करण्यात आलेली आहे टू 2000 ओनली. तर अपॉर्च्युनिटी जी आहे नक्की ग्रॅब करा. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर द एनरोलमेंट ऑफ द कोर्स विच इज 9766066858. एल्स यू कॅन डाउनलोड दी ग्लोबल ऑनलाईन ॲप किंवा ह्या नंबरवरती सिम्पली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फॉर द एनरोलमेंट ऑफ द कोर्स. हे फॉलोविंग फीचर्स जेव्हा तुम्ही फॉलो कराल, व्यवस्थित पद्धतीने लाईव्ह लेक्चर्स अटेंड कराल, मल्टिपल MCQची प्रॅक्टिस कराल, मॉक टेस्टला गो थ्रू कराल, तर तुम्हाला एक्झाममध्ये मॅक्सिमम स्कोअर करता येईल आणि गॅरंटेड सिलेक्शन तुम्हाला एक्झाममध्ये भेटेल. अशा पद्धतीने तुम्ही प्रिपेअर करू शकता या प्लॅटफॉर्मवरती. तर ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे आहे प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे. तुम्हाला ॲप इन्स्टॉल करायचं आहे. वन्स यू इन्स्टॉल दी ॲप, ओपन दी ॲप, अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. या पर्टिक्युलर इंटरफेसमध्ये खालच्या बाजूला स्टोअर नावाचं आयकन आहे, त्यावरती क्लिक करा. नेक्स्टली माय कोर्सेस या पेजवरती जाल. या माय कोर्सेस पेजमध्ये तुम्हाला सर्च टॅब दिसतोय. त्यामध्ये तुम्हाला जो कोर्स आहे, रिक्वायर्ड कोर्स सर्च करायचा आहे. कोर्स आणि खालच्या साईडला फीज अशा पद्धतीने खाली डिस्प्ले होऊन जाईल आणि तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता. अशा पद्धतीने हा काही इंट्रोडक्टरी पार्ट होता. त्यासोबतच तुम्हाला नोट्स आणि MCQज अवेलेबल करून घ्यायचे असतील, खालीलपैकी दिलेल्या सब्जेक्टचा कुठलाही पेपर 2 जर तुमचा असेल तर तुम्हाला त्याच्या रिगार्डिंग नोट्स आणि MCQजचं कंपाइल्ड फॉर्मॅट पाहिजे असेल तर तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल इन दी फीस ऑफ जस्ट 1500. हे मी तुम्हाला 25% रिड्यूस करून सांगत आहे. सध्याला यावरती ऑफर चालू, दॅट इज रिड्यूस करून तुम्हाला कोर्स फीस जी आहे कंपायलेशनची ह्या 1500 रुपयामध्ये हे कंपायलेशन नोट्स आणि मोस्ट एक्सपेक्टेड MCQज भेटून जातील. यामध्ये जर तुमचा पेपर 2 मॅनेजमेंट असेल किंवा इकॉनॉमिक्स, कॉम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, सोशिओलॉजी, सायकोलॉजी, हिंदी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लॉ, इंग्लिश लिटरेचर, फिजिकल एज्युकेशन, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, फिलॉसॉफी, इलेक्ट्रॉनिक सायन्स किंवा एन्व्हायरमेंटल स्टडीज यापैकी कुठला जरी तुमचा सब्जेक्ट असेल तर तुम्हाला त्याच्या रिगार्डिंग नोट्स आणि MCQज आम्ही अवेलेबल करून देऊ इन दी कोर्स फीस जस्ट ऑफ 1500 रुपीज. तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर दी एनरोलमेंट ऑफ दी कोर्स आणि कोर्सला नक्की एनरोल करा. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण काल काही फॉर्म्युलाज डिस्कस केले होते, त्याच्या रिगार्डिंग आज आपण काही क्वेश्चन्स बघणार आहोत. द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन, अ मॅन बाईड or purchased 2 cars for rupees 5 lakh. On one he gains 15% and on other he loses the 15%. Find how much does he gain or lose in the transaction. ऑप्शन दिलेले आहेत 1.5%, 2%, 2.25% आणि 2.50%. एक माणूस आहे, ठीक आहे. एका माणसाने जे आहे 2 कार विकत घेतल्यात. ठीक आहे, 2 कार विकत घेतल्यात. एक कार जी आहे दोन्ही कार जे आहे त्यांनी 5 लाख रुपयाला विकत घेतल्यात. ठीक आहे, 2 कार विकत घेतल्यात 5 लाख रुपयाला आणि त्यांनी आता त्या कार विकायला काढल्या. ठीक आहे, 2 कारपैकी दोन्ही कार ज्या आहेत त्या त्यांनी विकायला काढल्या. एक कार जी आहे ते 15% प्रॉफिटने तो विकतोय आणि दुसरी कार जी आहे ती 15% लॉसने विकतोय. मी तुम्हाला काल एक फॉर्म्युला सांगितला होता. कोणता फॉर्म्युला? दोन्ही सारखे आयटम असतील. ठीक आहे, एक आयटम जे आहे, एखादं आर्टिकल जे आहे आपण 15% लॉसने किंवा X% लॉसने विकताय आणि दुसरे आर्टिकल X% प्रॉफिटने विकताय. एकात नफा आहे, एकात तोटा आहे, पण संख्या काय आहे? सिमिलर आहे. X%चीच नफा आहे, X%चाच तोटा आहे. तर ह्या सिच्युएशनमध्ये जर तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस इन ट्रान्झॅक्शन जर काढायला सांगितलं तर कशा पद्धतीने काढायचं, त्यासाठी मी तुम्हाला फॉर्म्युला दिला होता. फक्त इथं आर्टिकलच्या जागी त्यांनी काय घेतलेलं आहे, त्यांनी 2
कार घेतलेल्या आहेत. दोन्ही कारची खरेदी किंमत कॉस्ट प्राईस काय देऊन ठेवलेली आहे 5,00,000 आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, एक कार 15% प्रॉफिटने विकली, दुसरी 15% लॉसने विकलेली आहे. तर यामध्ये त्यांनी काय काढायला सांगितलं आहे, जे काही तोटा किंवा फायदा झालेला आहे किंवा गेन आणि लॉस झालेला आहे ट्रान्झॅक्शनमध्ये ते काढायला सांगितलं आहे. होप तुम्हाला प्रश्न समजला असेल. आता फॉर्म्युला तर मी काल तुम्हाला सांगून दिला आहे, फक्त फॉर्म्युलामध्ये तुम्हाला व्हॅल्यू ॲड करायचे आहेत. कोणता फॉर्म्युला सांगितला होता मॅम मी? ही एक पद्धतीची ट्रिक आहे, ठीक आहे. हा जो फॉर्म्युला आहे ह्या ट्रिकवाईज तुम्ही सॉल्व करू शकता. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, लॉसची टक्केवारी प्रॉफिटची टक्केवारी आपण कशी काढतो, कॉमन लॉस अँड गेन पर्सेंटेज अपॉन 10. जे काही तुम्हाला कॉमन फॉर्ममध्ये लॉस आणि गेन दिसत आहे त्याची टक्केवारी भागिले 10 इज द फॉर्म्युला. आता यामध्ये कॉमन टक्केवारी मी काय सांगितली होती, 2 आर्टिकल आहेत. 2 आर्टिकल, एक X% प्रॉफिटने विकतो आहे, दुसरं X% लॉसने विकतो आहे. तर यामध्ये काय सांगितलं होतं, येस कॉमन लॉस आणि गेन पर्सेंटसाठी फॉर्म्युला काय सांगितलं होता, X% अपॉन 10^2. हा फॉर्म्युला होता, ठीक आहे. X/10^2 हा फॉर्म्युला होता. तशाच पद्धतीने इथे व्हॅल्यूज फक्त चेंज झालेल्या आहेत. लक्ष द्या. आता यामध्ये कॉमन लॉस आणि गेन काय आहे, ठीक आहे. कॉमन लॉस आणि गेन पर्सेंटेज इथे तुम्हाला काय दिसतं आहे, इथे काय आहे 15%. हा झाला कॉमन लॉस आणि गेनचा पर्सेंटेज. तशा पद्धतीने लॉस पर्सेंटेजच्या फॉर्म्युल्यामध्ये ह्याची व्हॅल्यू टाकून द्या. काय येणार आहे, लॉस पर्सेंटेज इज इक्वल टू 15 अपॉन कॉमन लॉस आणि गेन पर्सेंटेज काय 15%. मग घ्या 15/10^2. ठीक आहे. कॅल्क्युलेशन नसेल समजा तर काटछाट करून टाका. 5 3 जार 15, 5 2 जार 10. 3चा स्क्वेअर घ्या, 2चा स्क्वेअर घ्या, ठीक आहे. 3चा स्क्वेअर काय येतो आणि 2चा स्क्वेअर काय येतो 8, ठीक आहे. कसं केलं बघा, लक्ष द्या. 5 3 जार 15, 5 2 जार 10. 2च्या पाड्यात 15 पण येतं, 2च्या पाड्यात 10 पण येतं. 3/2चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर काय येतो मॅम 9. 2चा स्क्वेअर काय येतो मॅम 4. वर्ग घेत आहे मी, 3चा वर्ग आणि 2चा वर्ग. 9/4 करा, 2.25% जे आहे आन्सर येऊन जाईल. समजला क्वेश्चन? काही नव्हतं, 2 डिफरंट कार होता, दोन्ही कारची किंमत देऊन ठेवलेली आहे त्यांनी आपल्याला की 5,00,000मध्ये विकत घेतली. इथे गरज नाही आहे. बेसिकली कधी पण एक लक्षात घ्या, सारखी जर टक्केवाऱ्यामध्ये लॉस जात असेल आणि सारख्या टक्केवारीमध्ये प्रॉफिट येत असेल, इथे काय होतं 15%मध्ये लॉस, 15%मध्येच प्रॉफिट. दोन्ही जर सारखा दिसत असेल तर तुम्हाला डिरेक्टली हा फॉर्म्युला वापरता येतो. लॉस पर्सेंटेज प्रॉफिट पर्सेंटेज म्हणजेच काय, कॉमन लॉस अँड गेन टक्के अपॉन 10^2 इज इक्वल टू X/10^2. जे काही कॉमन लॉस आणि गेन पर्सेंटेज काय देऊन ठेवलेलं आहे आपल्याला 15. तर लिहून टाका 15/10^2. यामध्ये 3/2 जे घेतलं मी कटचाट करून त्याचा वर्ग घेतला 9/4, दॅट इज 2.25%. तर हा क्वेश्चन कशासाठी आहे, कॉमन लॉस आणि गेन पर्सेंटेज, ठीक आहे. कॉमन टक्केवारी 15 दिसली म्हणून हा फॉर्म्युला आपण डिरेक्टली यूज करू शकता. बट आता हा क्वेश्चन बघा, अ मॅन सेल्स 1 कॅमेरा ए फॉर ₹7,500 ॲट अ गेन ऑफ 20%. म्हणजे ह्यावरती जेव्हा तो हा कॅमेरा जो आहे विकतोय, सेल करतोय, ही झाली सेलिंग प्राईस, ही झाली विक्री किंमत, ठीक आहे. हे कॅमेरा आहे ए, समजा हा आहे कॅमेरा ए, ओके. या कॅमेरा एला विकायला काढलं एका माणसानी आणि 7,500ला विकला. 7,500ला विकल्यानंतर त्याला 20%चं काय झालं, प्रॉफिट झाला आहे, नफा झाला आहे, ठीक आहे. तर यामध्ये दुसरा एक कॅमेरा आहे त्याच्याकडे, ठीक आहे. दुसरा पण कॅमेरा आहे, समजा कॅमेरा बी, तो पण तो विकायला काढला आहे आणि 8,550ला विकला. तर त्याच्यावरती त्याला किती झाला लॉस, 5%चा लॉस झाला आहे, ओके. एक कॅमेरा विकला आहे 7,500ला, दुसरा कॅमेरा विकला आहे 8,550ला. एकावरती प्रॉफिट दिसते 20%चं, दुसऱ्यावरती प्रॉफिट दिसते किती टक्क्याचं, 5%चं. काढायला काय सांगितलं आहे त्यांनी आपल्याला, काढायला सांगितलं आहे की किती लॉस किंवा गेन पर्सेंटेज त्या पर्टिक्युलर व्यक्तीला झालेलं आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करताना तुम्हाला एक गोष्ट दिसते आहे की सेम वस्तू आहे,
वस्तू काय आहे, सेम आहे, बट त्याच्यावरती लॉस किंवा प्रॉफिट जे आपण काढतोय ते डिफरंट दिसतंय. एकावरती 20% लॉस दिसतोय आणि दुसऱ्यावर प्रॉफिट दिसतंय 20% आणि दुसऱ्यावरती जे आहे 5% लॉस दिसतोय मॅम. तर कशा पद्धतीने फाइंड आउट करणं? या प्रश्नामुळे तुम्हाला सरळ सरळ काय दिसते की दोघंही सेलिंग प्राईज आहेत. ठीक आहे, कॅमेरा एची सेलिंग प्राईस देऊन ठेवली आहे, कॅमेरा बीची सेलिंग प्राईस देऊन ठेवलेली आहे आणि दुसरी गोष्ट काय देऊन ठेवलेली आहे की किती लॉस झालेला आहे आणि किती प्रॉफिट झालेला आहे. दोन गोष्टी आहेत, कॅमेरा ए कॅमेरा बी, दोन्ही कॅमेराची आपल्याला विक्री किंमत देऊन ठेवली, दॅट इज 7,500 एकाची आणि दुसऱ्याची 8,550. दोघांची पण काय देऊन ठेवलेली आहे, विक्री किंमत. ठीक आहे, एकावरती 20% प्रॉफिट झालेला आहे, नफा झाला, दुसऱ्यावरती 5% तोटा झालेला आहे. तर यामध्ये आपल्याला आपण काय करू शकतो की आपल्याला पहिलं कॉस्ट प्राईस काढायचे, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये त्या व्यक्तीने जी आहे हे कॅमेरा जे आहेत, कॅमेरा ए आणि बी, ते किती रुपयाला स्वतः विकत घेतलेत, म्हणजे खरेदी कितीची केलेली आहे ते आधी काढून घेऊ आपण. ठीक आहे, तर हे हिंट देतं मी तुम्हाला, एक कालचा फॉर्म्युला एक दिला होता, प्रश्न समजला आहे. कॅमेरा ए कॅमेरा बी, कॅमेरा ए 7,500ची विक्री किंमत, कॅमेरा बीची विक्री किंमत 8,550, एकावरती 20% नफा, एकावरती 5% तोटा. तर दुसरी गोष्ट, ह्यामध्ये सेलिंग कॉस्ट प्राईस देऊन ठेवलेली आहे का, खरेदी किंमत दिलेली आहे का नाही, ते आधी काढून घेऊ. त्याच्या आधी मी तुम्हाला एक हिंट देते. आपल्याला माहीत आहे कॉस्ट प्राईस जर काढायची असेल तर मी तुम्हाला काल एक फॉर्म्युला दिला होता. कॉस्ट प्राईससाठी काय दिलं होतं, 100/100 प्लस गेन पर्सेंटेज इंटू सेलिंग प्राईस, हा एक फॉर्म्युला दिला होता. आणि दुसरा कॉस्ट प्राईससाठी फॉर्म्युला काय दिला होता, 100/100 मायनस लॉस पर्सेंटेज, दिस इज मायनस, ओके, इंटू सेलिंग प्राईस. हे दोन फॉर्म्युले सांगितले होते. मी काय सांगितलं प्रश्नामध्ये की एक कॅमेरा जो आहे कॅमेरा ए, त्या कॅमेरासाठी आपल्याला काय झालेलं आहे, गेन झालेलं आहे, 20% जो आहे नफा झालेला आहे, आणि दुसरा कॅमेरा बीसाठी 5% तोटा झालेला आहे. चला तर कॅमेरा एसाठी सी पी मी काय करते, हे ए. ठीक आहे, कॅमेरा एसाठी कॉस्ट प्राईस काढून घेऊ आपण. कॉस्ट प्राईस काय आहे, लक्ष द्या, 100/100 प्लस गेन कितीचा झाला आहे, 20% झाला आहे, 20% लिहून घ्या. ओके, तर यामध्ये इंटू सेलिंग प्राईस किती आहे, पहिल्या कॅमेराची सेलिंग प्राईस विक्री किंमत काय 7,500 आहे मॅम. ठीक आहे, दुसरी कॉस्ट प्राईस काढू. दुसरी कॉस्ट प्राईस कशाची, बीची. कॅमेरा बीसाठी कॉस्ट प्राईससाठी फॉर्म्युला काय, लॉस झालेला आहे, यावरती लॉस झालेला आहे, 8,550 वरती लॉस झाला आहे 5%. तर करा यामध्ये 100 - 5 इंटू 7, ह्याची विक्री किंमत किती आहे, येस विक्री किंमत किती, 8,550 आहे मॅम. ठीक आहे, तर ही काय झाली, कॉस्ट प्राईस कोणाची झाली, कॅमेरा एची, आणि ही झाली कॉस्ट प्राईस कोणाची, कॅमेरामॅन बीची. ठीक आहे, कॉस्ट प्राईस ऑफ कॅमेरा बीची. ठीक आहे, प्रश्न काय विचारला आपल्याला की टोटल लॉस आणि गेन किती झाला. आधी तर आपण काय करू, टोटल सी पी काढून घेऊ. इथे काय येणार आहे, 100/120 गुणिले 7,500. ठीक आहे, तर ह्याचं जर मी कॅल्क्युलेशन केलं तर येईल, इथं घ्या, कॉस्ट प्राईस फॉर कॅमेरा एसाठी मी कॉस्ट प्राईसचं कॅल्क्युलेशन घेत आहे, 100/120 गुणिले 7,500. ठीक आहे, काहीच समजत नसेल ना, सरळ सरळ 2ने डिवाईड करून बघायचं. 2 × 6 = 12, खाली येणार आहे 60, हे 0 कट करा, 2 × 5 = 10, 2 × 6 = 12 मॅम. ठीक आहे, अजून काही समजत नाही मॅम, 2ने मी डिवाईड करू शकते, 2 × 3 = 6 करा. ओके, किंवा तुम्ही डिरेक्टली 3ने पण डिवाईड करू शकता. कसं, 3 × 2 = 6 येणार, इथं काय येणार, 3 × 2 = 6, 3 × 5 = 15, 00. 2ने अजून मी मल्टिप्लाय करू शकते मॅम, डिवाईड करू शकते, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, 1 राहिला, 2 × 5 = 10 आणि 0. करा मल्टिप्लिकेशन, 1250 × 5 = 6250. हे कशाचं आलं, कॉस्ट प्राईस कशाची आली, कॅमेरा एची. तशाच पद्धतीने कॉस्ट प्राईस फॉर कॅमेरा बी काढा. कॉस्ट प्राईस फॉर कॅमेरा बीसाठी मी घेत आहे 100/100 - 5 किती येणार आहे, 95 इंटू 8550. ठीक आहे, सिम्पली 5ने डिवाईड करून बघा, 5 1 = 5, राहिले किती 4, 5 9 = 45 मॅम. ठीक आहे, तशाच पद्धतीने 5ने करा, 5 1 = 5, 5 6 = 5 7 = 35, 5 1 = 5 आणि 0, अशा पद्धतीने. ठीक आहे, 19नी जात आहे का, 171
जाते मॅम. कशा पद्धतीने 99 जर काय तर 171 झिरो करा, तर 9,900 गुणिले 100 म्हणजेच 9,000 ही काय असणार आहे, किंमत असणार आहे कशाची, कॉस्ट प्राईसची. कोणत्या कॅमेरासाठी, कॅमेरा बीसाठी. तर इथं तुम्हाला लक्षात आलं मी काय घेतला, कॉस्ट प्राईससाठी फॉर्म्युला घेतला, एकावरती प्रॉफिटचा घेतला, एकावरती लॉसचा घेतला. ठीक आहे. तर प्रॉफिटसाठी काय आलेलं आहे, व्हॅल्यू टाकून द्या, 20% प्रॉफिट होतं. कॅल्क्युलेशन केल्यावर 6,250 काय आली, खरेदी किंमत आली कॅमेरा एची. कॅमेरा बीची खरेदी किंमत अशाच पद्धतीने कॅल्क्युलेशन करून काढलं मी, काय आली 9,000. ठीक आहे. आता मी काय करते, स्लाईडला रब करते. एकाची किंमत काय आली मॅम 9,000, दुसऱ्याची किंमत काय आली मॅम 6,250. ठीक आहे. तर लिहा इथे लिहून घ्या. आता काय आली, कॉस्ट प्राईस ऑफ कॅमेरा एची कॉस्ट प्राईस किती आली मॅम 6,250 रुपये. ओके. सिमिलरली कॉस्ट प्राईज ऑफ कॅमेरा बीची किंमत किती येणार आहे मॅम, ₹9,000. ठीक आहे. तर आपल्याला दोघांची कॉस्ट प्राईस कळाली. टोटल कॉस्ट प्राईस काढू शकतो आपण. टोटल त्याच्या पॉकेटमधून किती पैसे गेले, एकदा त्यांनी कॅमेरा एसाठी 6,200 दिले, कॅमेरा बीसाठी त्यांनी किती दिले 9,000. टोटल त्याच्या पॅकेटमधून किंवा आपण जे वॉलेट म्हणतो त्यामधून त्याला किती पैसे गेले, 15,250 रुपये गेले. कशासाठी, दोन्ही कॅमेराच्या किमतीसाठी. ठीक आहे. तर दुसरी गोष्ट यामध्ये टोटल कॉस्ट प्राईस काढली आपण, आपल्याला टोटल सेलिंग प्राईस माहीत आहे. एकाची सेलिंग प्राईस विक्री किंमत काय 7,500, दुसऱ्याची किती आहे 8,550. टोटल सेलिंग प्राईस मी काढू शकते, हो मॅम. 7,500 करा, 8,550 करा, काय येणार आहे 16,050 रुपये. आता ही झाली विक्री किंमत, ही झाली खरेदी किंमत. मी इथं लिहिते खरेदी किंमत, दॅट इज टोटल CP, आणि ही झाली विक्री किंमत. आपल्याला माहीत आहे जर आपल्याला प्रॉफिट काढायचं असेल तर आपण काय काढतो, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस किती आहे मॅम 16,050. त्याच्यातून वजा काय करायचं, सेलिंग प्राईस वजा करायचे म्हणजे 15,250, म्हणजे 800 रुपये जे असणार आहे त्याचं प्रॉफिट असणार आहे. कोणाचं, त्या माणसाचं. क्वेश्चन समजला आहे सगळ्यांना. क्वेश्चनमध्ये काही नव्हतं, बेसिकली एक मॅन होता, त्याने कॅमेरा विकायला काढला A आणि B. त्याच्याकडे 2 कॅमेरे होते. तिथे फक्त विक्री किंमत देऊन ठेवली होती कॅमेरा एची, कॅमेरा बीची. कॅमेरा एची विक्री किंमत 7,500, कॅमेरा बीची विक्री किंमत 8,550, आणि त्यावरचा लॉस आणि प्रॉफिट देऊन ठेवला होता. आपण काय केलं, आधी कॉस्ट प्राईस काढून घेतली फॉर्म्युल्याला. ते फॉर्म्युले मी तुम्हाला काल ऑलरेडी देऊन ठेवले होते. त्याच्यावरून कॉस्ट प्राईस काढली कॅमेरा एची, कॅमेरा बीची. टोटल कॉस्ट प्राईस खरेदी किंमत काढली दोघांची बेरीज घेऊन. ठीक आहे. खरेदी किंमत आली. टोटल आपल्याला विक्री किंमत माहिती आहे. ओके. 7,500 प्लस 8,550 ही झाली टोटल विक्री किंमत. प्रॉफिटसाठी आपण काय करतो मॅम, टोटल विक्री किंमत मायनस टोटल खरेदी किंमत, म्हणजे प्रॉफिट किती झालं 800 रुपयांचं झालं. समजलं सगळ्यांना. अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण सॉल्व केला. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. एक डिसऑनेस्ट शॉपकीपर सेल्स हिज ग्रॉसरी यूजिंग वेट्स 10% लेस दॅन द ट्रू वेट अँड मेक्स अ प्रॉफिट ऑफ 30%. फाइंड दी टोटल गेन पर्सेंटेज. एक अप्रामाणिक दुकानदार खऱ्या वजनापेक्षा 10% कमी वजन वापरून किराणा माल विकतो आणि 30% नफा कमवतो. त्याची एकूण नफ्याची टक्केवारी शोधा. मी तुम्हाला काल जे फॉर्म्युले सांगण्यामागे हेच मोठं रिझन होतं की आजचे जे सगळे क्वेश्चन आहेत ते फॉर्म्युला बेस्ड आहेत. जे काही फॉर्म्युलाज मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेत तेच फॉर्म्युला यूज करून आज मी तुम्हाला क्वेश्चन देते. म्हणून ह्याचं इम्पॉर्टन्स प्लीज थोडं समजून घ्या. ठीक आहे. ऑप्शन काय दिलेलं आहे, ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन नंबर A इज 49.4%, ऑप्शन नंबर B इज 44.44%, ऑप्शन नंबर C इज 55.55%, ऑप्शन नंबर D इज 39.88%. ठीक आहे. हा क्वेश्चन झाला. ठीक आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. आता मी काय सांगितलं तुम्हाला काल, जे काही शॉपकीपरला, ह्याचा एक एक्झाम्पल देतं मी तुम्हाला वाटलंच अजून एक. समजा तुम्हाला 100 ग्राम साखर विकत घ्यायला गेलात तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला आई सांगितली की जा आणि दुकानातून 100 ग्राम साखर आण. ओके. 100 ग्राम्स ऑफ शुगर जर तुम्हाला आणायची असेल आणि तुम्ही गेलात दुकानात आणि ते दुकानदार थोडासा कसा डिसऑनेस्ट आहे किंवा अप्रामाणिक आहे आपण असं बोलू शकतो. त्याने काय घोळ केला आहे की
तुम्हाला दाखवत आहे वेटिंग मशीनवर, जी वेईंग मशीन असते, ठीक आहे, वेटवाली मशीन जी असते त्यावरती तुम्हाला दाखवते की मॅडम हे आहे 1 किलो तुमची साखर, 1 किलो तुमची साखर. आणि तुम्हाला पण तिथे डिजिटलाइज्डमध्ये फॉर्ममध्ये काय दिसतं की 1 किलोची साखर दिसते. पण ॲक्च्युअलमध्ये त्यांनी काय केलेलं की खालच्या साईडला एक छोटासा मॅग्नेट लावला आहे. च्विंगम ज्याला आपण बोलतो, नॉट च्विंगम, ते मॅग्नेट ज्याला मी बोलते, ठीक आहे, त्याला ते मॅग्नेट खाली लावलं आहे. तर मॅग्नेटमुळे एक्झॅक्टली काय होतं आहे की हे 1 किलोची साखर जी तुम्हाला दिसते ती ॲक्च्युअलमध्ये 1 किलोची नाही आहे. समजा ती 800 ग्रामचीच आहे, ठीक आहे. 800 ग्रामचीच साखर टाकली आहे त्यांनी. असा घोळ होतो हे सगळ्यांना माहिती आहे. बाकी 200 ग्रामचं त्यांनी काय करतो, त्यामध्ये घोळ घालतो आणि म्हणतो तुम्हाला की 1 किलोची साखर देतो आहे. तसाच हा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे फक्त की एक डिसऑनेस्ट शॉपकीपर मॅन आहे, तो काय करतो आहे की त्याची ग्रॉसरी विकतो आहे किंवा त्याच्या दुकानामध्ये जे काही किराणा मालाच्या दुकानामध्ये जे आहे तो गोष्टी विकतो ना, त्यामध्ये 10% प्रत्येक वेळेस कमी विकतो आहे, ठीक आहे. तर ॲक्च्युअल जे त्याची ट्रू वेट आहे, समजा 1 किलोच्या वजनाच्या मागे तो तुम्हाला 800 ग्राम्स देतो, बाकीचे 200 तो काय करतो आहे, खाऊन टाकतो आहे, ओके. तर ह्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, 1 किलोच्या ऐवजी 800 ग्राम, 200चा घफला होता, म्हणजे त्याचा काहीतरी प्रॉफिट होतो आहे. तेच प्रश्नामध्ये विचारलं आहे की प्रॉफिट दुकानदार कितीचं कमवतो आहे. तर ह्याचा प्रश्न सॉल्व करण्यासाठी मी तुम्हाला काल एक फॉर्म्युला दिला होता, पण त्याच्या आधीसुद्धा मी तुम्हाला सांगते. यामध्ये लक्ष द्या. समजा जी काही ग्रॉसरी बॅग आहे, किराणा मालाची जी तुमची बॅग आहे, समजा 1000 ग्रामची आहे. जसं की मी तुम्हाला म्हणले 100 ग्रामची साखर, ठीक आहे. आता शॉपकीपर जे आहे, हा दुकानदार जो आहे, ह्याच्या मागे 10% तुम्हाला कमी देतो आहे. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये तो किती देतो आहे, 900 ग्रामच देतो आहे. तुमची जी बॅग आहे, साखरेची जी बॅग आहे, त्याच्यामध्ये 100 ग्राम साखर यायला पाहिजे होती, पण त्यांनी 10% तुम्हाला साखर कमी दिली, म्हणजे 900 ग्राम साखर दिली. 10% म्हणजे 100 ग्राम स्वतःकडे ठेवून घेतोय तो, ठीक आहे. आता यामध्ये इफ समजा मी 1 ग्रामची किंमत 1 रुपये जर पकडत असेल, 1 रुपये जर पकडत असेल, तशाच पद्धतीने 900 ग्रामची किंमत किती होणार आहे, 900 रुपये होणार आहे मॅम. एवढं सगळ्यांना समजतं आहे. मी 1 ग्रामची किंमत 1 रुपये फक्त पकडत आहे सध्यासाठी, आणि 900 ग्रामची किंमत किती करणार मग मी, 900 रुपये करणार. अशा पद्धतीने तर काढायचं काय यामध्ये की टोटल गेन किती झालं आहे. टोटल गेन काढण्यासाठी आधी आपल्याला विक्री काढावं लागेल, सेलिंग प्राईससाठी तुम्हाला मी काल फॉर्म्युला दिलं होतं, शॉर्टकट दिलं होतं. 100 प्लस जे काही नफा झाला आहे त्याचं पर्सेंटेज घ्या, भागिले 100 इंटू कॉस्ट प्राईस. यामध्ये 100 प्लस गेन पर्सेंटेज कितीचं आहे, प्रॉफिट कितीचं आहे, 30चं आहे मॅम. तर लिहा 30 अपॉन 100 इंटू कॉस्ट प्राईस कितीची आहे, येस 100 ग्रामची साखर मी 1 ग्राम 1 रुपयाला म्हणते आहे, तर कॉस्ट प्राईस किती असणार आहे, 1000 रुपये, ठीक आहे. तर यामध्ये रुपीज 13,000 कॅल्क्युलेशन येईल. समजत नसेल, सरळ हे 0 कट करा, इकडचे 2, ठीक आहे. वरती काय येणार आहे, 130 इंटू 10 करा, राईट, 1000 आणि इथे 100, ठीक आहे. 130 अपॉन 100 इंटू 1000 करा, म्हणजेच 1300 रुपये काय येणार आहे, सेलिंग प्राईस येणार आहे मॅम. 1300 रुपये काय येणार आहे, सेलिंग प्राईस येणार आहे. तर ह्यामध्ये गेन कसा काढतो आपण, सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. सेलिंग प्राईस किती आहे, 1300 रुपये, कॉस्ट प्राईस किती आहे, 900 रुपये. घफला कितीचा करतोय तो, 400 रुपयांचा घफला करतोय तुमच्या मागे. समजत आहे, प्रश्न समजला सगळ्यांना. काय होतं, एक ग्रॉसरी बॅग आहे समजा, त्यामध्ये तुम्हाला तो 100 ग्रामची शुगर म्हणजे 1 किलोची साखर देण्याच्या ऐवजी 900 ग्राम देतो आहे. 100 ग्रामचं जे आहे तो फ्रॉड करतो आहे,
ठीक आहे, 10% स्वतःकडे ठेवून घेतो आहे. समजा एका ग्रामची किंमत 1 रुपये, तर 900 ग्रामची किती असणार आहे? 900 रुपये. 1000 ग्रामची किंमत किती असणार आहे? एका किलोची किती किंमत असणार आहे? 1000 रुपये मॅम. ठीक आहे, प्रत्येक ग्रामची मी 1 रुपये कन्सिडर करते. आपल्याला काय देऊन ठेवलेलं आहे ह्यामध्ये? कॉस्ट प्राईज आपल्याला समजली. कॉस्ट प्राईज म्हणजे काय? यामध्ये विक्री ॲक्च्युअलमध्ये कितीच झाली? 900 ग्रामची झाली, म्हणजेच 900 रुपयांची खरेदी झालेली आहे. आणि विक्री तर रिअलमध्ये किती व्हायला पाहिजे होती? 1000 ग्रामची, म्हणजे 1000 रुपयाची. 1000 रुपयाची विक्री व्हायला पाहिजे होती, 900 रुपयाची झाली. हे आपण अज्युम केलं. काढा सेलिंग प्राईस त्याच्यावरून. सेलिंग प्राईसचा फॉर्म्युला माहीत आहे मॅम, कालच तुम्ही सांगितलं. त्याच्यात ते व्हॅल्यू टाकून द्या. गेन कितीचं? 30% गेन आहे अपॉन 100 इंटू 1000. ठीक आहे, 130 भागिले 100 इंटू 1000 रुपीज म्हणजे 1300 रुपये काय येणार आहे? सेलिंग प्राईस येणार आहे. मायनस कॉस्ट प्राईस करा म्हणजे 400 रुपये काय आला? घफला आला. पर्सेंटेज टक्केवारीत काढायला सांगितलं म्हणून गेन पर्सेंटेज काय असणार आहे? 400 अपॉन द टोटल इज 900 रुपीज इंटू 1000. 900 ग्रामचे 900 रुपये, राईट. कॅल्क्युलेशन करा. आन्सर काय येणार आहे तुमचं? 44.44%. सिम्पल क्वेश्चन होता, कालच्या फॉर्म्युलाच्या बेस्ड होता. ठीक आहे, आता घ्या नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन काय? एक डीलर आहे. ठीक आहे, त्यांनी काही गुड्स सेल केलेले आहेत. लक्ष द्यायचं क्वेश्चनकडे सगळ्यांनी. एक डीलर आहे, त्यांनी काही गुड्स सेल केलेत ॲट अ कॉस्ट प्राईस. इफ बाय युजिंग द फॉल्स वेट ही गेन्स 48/23%, देन फाइंड द वेट ही युजेस फॉर 1 kg. प्रश्न काय? एक व्यापारी आहे, तो काय करतोय? माल विकतोय. खोटे वजन वापरून तो किती टक्केवारीमध्ये गेन करतोय? प्लीज इथं ॲडिशन करा. 48/23%. ओके, ह्याचं ॲडिशन करा. ठीक आहे, इथं थोडं इन्सर्ट करून ही व्हॅल्यू. अ डीलर सेल्स हिज गुड ॲट अ कॉस्ट प्राईस, म्हणजे कॉस्ट प्राईसवरच विकतोय तो. त्याची कॉस्ट प्राईस म्हणजे काय? खरेदी किंमत जी आहे त्याच्यातच विकतोय, पण फॉल्स वेट लावतोय. सेम क्वेश्चन का आत्ता काय? ह्यामध्ये आपण काय केलेलं आहे? 1 किलोची साखर परत तशीच विकतोय, पण त्यामध्ये मॅग्नेट लावलं आहे, काहीतरी फॉल्स वेट लावून ठेवलेलं आहे. ठीक आहे, मॅग्नेट लावलं आहे किंवा कमी वजनात विकतोय. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये 1 किलो वापरायचं होतं, त्यांनी वापरतोय किती? 800 ग्राम. 200 ग्रामचा घफला करतोय. तसाच प्रश्न आहे, गुड सेल करतोय कॉस्ट प्राईजवरती. म्हणजे समजा मी तुम्हाला सांगते, आता ह्याचं थोडं शॉर्टमध्ये सांगते, तुम्हाला कन्फ्यूज नाही व्हायला पाहिजे. 1 किलो साखर, सेम क्वेश्चन. 1 किलो साखर हा डीलर आहे. हा डीलरनी 1 किलोची साखर विकत घेतली. ठीक आहे, तर तो काय करतोय? पुढे 1 किलोची साखर विकायला काढतोय. समजा तो 1 किलोची साखर तुम्हाला दाखवते विकतोय म्हणून, पण तो विकत नाही. ॲक्च्युअलमध्ये तो कितीची विकतोय? 100 ग्रामची विकतोय. ठीक आहे. फॉल्स वेट लावणं. फॉल्स वेट म्हणजे काय? चुकीचा माप वापरतोय. तराजू असतो, तराजूमध्ये काय असतं? बेसिकली एक साईडला आपण ते जे आंबेवाल्या मावशी येतात ते काय करतात? दगडं ठेवतात किंवा एखादा वेट ठेवतात, एक मेजरमेंट ठेवतात. त्याला काय बोलतो आपण? वेट. बट ट्रू वेट असेल म्हणजे काय? खरोखरचं जे माप आहे तो. बट हा चुकीचा माप वापरून तो काय करतोय? ह्यामध्ये घपला करतोय. कितीचा घपला करतोय? 48/23. दिस इज इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला जे आहे मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे, तुम्हाला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये त्याला कन्वर्ट करावं लागेल. तर ते कसं करतात मी तुम्हाला कळवेल, पण आधी हे लक्ष घ्या, यामध्ये 48/23चा प्रॉफिट करतोय तो. ओके, पहिलं काय बघितलं आपण? 1 किलो साखर. 1 किलो साखरच्या मागे 800 ग्राम. समजा ह्याच्या 1 किलो साखरेच्या मागे तो 48/23%चं प्रॉफिट खातोय. तर त्यांनी काय सांगितलं की ॲक्च्युअल वेट, फाइंड द वेट ही युजेस फॉर 1 kg. जो चुकीचा वेट तो वापरत आहे तो काढायला सांगितला आहे. सेम कालचा जो प्रश्न होता एररवाला जो फॉर्म्युला सांगितला होता मी, त्याच्या बेसिसवरती हा क्वेश्चन आहे. काय होता फॉर्म्युला मॅम? लक्ष द्या सगळ्यांनी. फॉर्म्युला होता गेन पर्सेंटेज इज इक्वल टू एरर अपॉन ट्रू वेट मायनस एरर इंटू 100%. हा होता फॉर्म्युला. एरर म्हणजे काय सांगितलं होतं मॅमनी? एरर म्हणजे काय? बेसिकली जो डिफरन्स तो घेतोय. समजा आता आपल्याला एरर तर दिलं नाही या प्रश्नामध्ये, गेन पर्सेंटेज देऊन ठेवलंय. ठीक आहे, ट्रू वेट माहीत आहे आपल्याला 1000,
वन किलो. ओके. आणि दुसरं आपल्याला एरर माहिती नाही, एरर काढून घ्यायचा. एरर काढणं म्हणजेच काय, बेसिकली तो जो वेट वापरत आहे 1 किलोसाठी ते आपल्याला काढायचं आहे. कसं काढणार, लक्ष द्या. पर्सेंटेज काय देऊन ठेवलं, गेन पर्सेंटेज 28/23%. एरर म्हणजे काय, तो जो चुकीचा माप वापरत आहे. ठीक आहे. समजा तो एरर आहे एक्स, समजा तो एरर किंवा चुकीचा माप आहे एक्स. 1000 ट्रू वेट काय, 1 किलोसाठी आपण काय घेतो, 1000 ग्रॅम्सचं घेतो मॅम. तर यामध्ये एक्स 1000 - 1 केलं इंटू 100 केलं पर्सेंटेज. करा कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन नसेल जमत, सगळ्यांनी लक्ष द्या. आता यामध्ये काय असतं, जे काही इम्प्रॉपर फ्रॅक्शन असतो, तर यामध्ये 48/23. ह्याचा अर्थ काय असतो, 4 × 23 करा आणि जे काही प्रोडक्ट येईल तुमचं त्याच्यामध्ये 8 ॲड करा. 4 × 23 करा, त्यामध्ये 8 ॲड करा. 3 4 12, कॅरीड 1 4 2 8 and 1 9. 98 + 8 करा मॅम, काय येते. मी काय केलं, 423 जर आधी प्रोडक्ट घेतला, काय आलं, 92 आला. 92 मध्ये 8 ॲड केले, काय आलं, 100. 100/23 इज दी प्रॉपर फ्रॅक्शन. ते घ्या इथे, 100 × 23% इज इक्वल टू, सॉरी पर्सेंटेज आपण डिरेक्टली कॅन्सल आउट करू इकडचा आणि इकडचा. तर यामध्ये मी काय घेऊ शकते, एक्स किंवा हे जे 100 आहे, हे जे 100 आहे ह्याला ह्याच्यासोबत मल्टिप्लाय करेल, काय येईल वरच्या साईडला, 100x/1000 - x पर्सेंटेज. सगळ्यांना समजतं मी काय केलं, 48/23ला 100/23 केलं. ठीक आहे. जो 100 आहे इकडे त्याला मी x सोबत मल्टिप्लाय केलं, 100x / 1000 - x केलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने क्रॉस मल्टिप्लिकेशनही करू शकता तुम्ही. 1000 - x इज इक्वल टू 23x. सिम्पली काय केलं मी, 100 जे आहे वरचं न्यूमरेटरमधलं कट करून टाकलं. वरच्या साईडला काय राहील, 1/23 इज इक्वल टू x/1000 - x. ठीक आहे. तर यामध्ये काय येईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर 23x 1000 - x. नाही समजलं मॅम, ठीक आहे, कॅल्क्युलेशन मी करून दाखवते. लक्ष द्या, 1000 100 कट केला, इथं काय राहिलं, 1/23. ओके. 1/23 इज इक्वल टू x/1000 - x. यामध्ये आता मी काय करणार, हे जे 1000/x आहे ह्याला ह्याच्यासोबत मल्टिप्लाय करणार, ह्याला ह्याच्यासोबत मल्टिप्लाय करणार. काय येणार आहे कॅल्क्युलेशन, मी ते खालच्या साईडला लिहिते. ठीक आहे. कॅल्क्युलेशन काय येईल, 1000 - x इज इक्वल टू 23x. आता ह्या एक्सला मी इकडे घेऊन जाऊ शकते, हो का, कारण हे मायनसमध्ये इकडे गेल्यावरती प्लसमध्ये एक्सची सगळ्या संख्या एक साईडला घेऊन टाकू. 23x + x म्हणजेच काय येणार आहे, 24x इज इक्वल टू 1000. काढा एक्सची व्हॅल्यू. एक्स 24 जे आहे इकडे गुणाकारात आहे, इकडे नेल्यावर भागाकारात जाईल, म्हणजे 1000/24 म्हणजेच 41.66 आपला आन्सर येणार आहे. 41.66. समजलं सगळ्यांना. यामध्ये मी काय केलेलं आहे, ट्रू वेट काय होतं, 1000. ओके. 1000 ग्राम्स. 1 किलो म्हणजे किती असतं, सगळ्यांना हेही समजलं नसेल. 1 किलो म्हणजे 1000 ग्राम असतं. म्हणून मी इथे काय घेतलं आहे, ट्रू वेट 1000 घेतलेलं आहे सगळीकडे. 1000. ठीक आहे. एरर आपल्याला काढायचा होता, एरर आपल्याला काढायचा होता, जे की मी काय कन्सिडर केले, एक्स कन्सिडर करत गेले. ठीक आहे. तर ह्यामध्ये गेन पर्सेंटेज देऊन ठेवलं होतं 48/23. ह्याचा अर्थ काय असतो, 4 × 23 + 8 म्हणजे 100/23 मॅम. ठीक आहे. तर 100ला इथे मल्टिप्लाय केलं एक्ससोबत, जे की 100x आलं. खालचं 1000 - x ॲज इट इज. ठीक आहे. नंतर मग मी काय केलं, ही नेक्स्ट स्टेप आहे, ह्याच्यानंतरची स्टेप ही आहे. 1/23 केलं, 100 दोन्ही साईडचे कट करून टाकले. 1/23 घेतलं, इकडे काय आलं, x भागिले 1000 - x केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1000 - x इज इक्वल टू 23x. ओके. एक्सच्या व्हॅल्यूज सगळ्या इकडे आणल्या एक साईडला. 23x हे मायनसमधलं इकडे गेल्यावर प्लसमध्ये जाते, +x. सो इट विल बी 24x. 24x गुणाकारात होतं, जे भागाकारात मी घेऊन गेले. 1000/24 म्हणजे 41.66%. हे काय आलं,
येस, हे काय आला, एरर आला. प्रश्न काय विचारले की फॉल्स वेट कितीचं वापरत येतो. फॉल्स वेट वापरणं म्हणजे ॲक्च्युअल वेट किती आहे, 1000 ग्रामचं. त्यांनी एरर कितीचा काढला आहे ह्यामध्ये, 41.66चा काढला आहे. करा मायनस आला. ओके, मी इथे लिहिते वाटलंस, 1000 जे की ट्रू वेट आहे मायनस एरर. एक काम करू आपण, फॉल्स वेट काढायचं ना, चुकीचा माप म्हणजे कसं काढणार, ट्रू माप किंवा ट्रू वेट मायनस एरर. ओके, म्हणजेच फॉल्स वेट येऊन जाईल. ट्रू वेट किती आहे, 1000 ग्राम आहे मॅम, म्हणजेच 1000. एरर कितीचा आला मॅम, 41.66 ग्रामचा आला. आन्सर काय येणार आहे, 958.34 ग्रामचा तुम्हाला फॉल्स वेट त्यांनी वापरला आहे. म्हणजे हजार ग्रामचा वेट वापरायचा होता, त्यांनी किती वापरला, 958.34 ग्राम्सचाच वापरला, म्हणजे कमी वापरला आहे. एरर कितीचं आलं, 4.66चं आलं. म्हणजे तुम्हाला बेसिकली त्यांनी 41.66 ग्राम कमी साखर दिली किंवा कमी ग्रॉसरीची व्हॅल्यू दिली. अशा पद्धतीने हा एक आपला लास्ट क्वेश्चन होता आजच्या लेक्चरचा. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण कालच्या फॉर्म्युल्याच्या बेसिसवरती भरपूर क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, भरपूर म्हणण्यापेक्षा त्या टाईप कॅटेगरीवरती क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न केला आहे. सो हा जो टॉपिक आहे आपण आता इथे एंड करू आणि उद्याच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण नवीन किंवा फ्रेश टॉपिक स्टार्ट करू आणि सोबतच ह्याच्यासोबतचे रोजचे 4 क्वेश्चन सोडवणं हे आपलं टार्गेट असणार आहे. ठीक आहे, त्यामधला एखादा क्वेश्चन किंवा 2 क्वेश्चन्स मी सोडून घेईल, बाकीचे क्वेश्चन्स तुम्हाला ॲज अ होमवर्क मी देत जाईल, तुम्हाला ते सोडवायचे आहेत. ठीक आहे, PDF करण्यापेक्षा मी अशी टेक्निक घेऊन आले आता की तुम्हाला क्वेश्चन्स मी डिरेक्टली क्लासमध्ये देईल, कारण ते डिले होत चाललं आहे, कारण डाऊट क्लिअरिंग सेशन्स पण नाही होतात. तर ह्यामुळे सगळं काय होतं, प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणून तुम्हाला क्वेश्चन्स देईल. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अशी आहे की आता हे क्वेश्चन्स जे आहेत ओल्ड बॅचला मी नाही घेतलेत. जे मी ॲडिशनल क्वेश्चन कालच्या लेक्चरमध्ये फॉर्म्युलेट सांगितलेत, आजच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन घेतले, ते लास्ट बॅचसाठी मी घेतलेले नव्हते. म्हणून मी म्हणते की ओल्ड स्टुडंट्सनी पण माझे बॅचेस आता अटेंड करायचे, जेणेकरून आपण सगळे प्रॉफिट अँड लॉस, रेशो प्रपोर्शन, सगळे क्वेश्चन्स त्यांचे टाईप सोडवायचे, म्हणजे एक्झाममध्ये चुकून मुकून जरी आला तरी आपला चुकायला नाही पाहिजे. राईट. सो अशा पद्धतीने दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा डाऊट असेल प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये मला ड्रॉप करून कळवा. रिगार्डिंग द एनरोलमेंट ऑफ द कोर्स, रिगार्डिंग अंडरस्टँडिंग की तुम्हाला मॅम हे नाही समजलं, ते नाही समजले, लँग्वेज प्रॉब्लेम येते किंवा कुठलेही बॅरियर येत असेल तर ते मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक बटन जे आहे तिथं हिट करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून सांगत जा की मॅम आजचं लेक्चर समजलं, हे झालं आहे. म्हणजे ठीक आहे, ते मला बूस्ट भेटतं आहे. सध्याला रेकॉर्डेड चालणार आहेत 2 दिवस अजून इथून. ठीक आहे, काही पर्सनल प्रॉब्लेम्समुळे मी नाही अटेंड करू शकत लाईव्ह लेक्चर्स, म्हणून जे आहे 2 दिवस अजून 2 ते 3 दिवस आपले रेकॉर्डेड चालतील. ठीक आहे, एवढा वीक. म्हणून लेक्चर्स व्यवस्थित अटेंड करायचे आहेत की मॅम लाईव्ह नाही घेते म्हणून लेक्चर्स नाही पाहणार मी, नंतर बघते, हे प्लीज नका करू, कारण DIमध्ये तुम्हाला मग प्रॉब्लेम येईल. ओके, मग DIचा प्रॉब्लेम हवा नसेल तर हे लेक्चर्स व्यवस्थित अटेंड करा, नंतर DI खूप सोपा जाईल. आणि राहिला प्रश्न लॉजिकल रिझनिंग मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने करून शिकवणार आहे, तर तुम्हाला त्याचा लोड घ्यायची गरज नाही. फक्त मॅथमॅटिक्सकडे फोकस करा, DI ऑटोमॅटिकली कवरअप होऊन जाईल आणि लॉजिकल रिझनिंग माझ्याकडे सोडून द्या. अशा पद्धतीने दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.